नमस्कार मंडळी, आमच्या फूड ट्रकचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. जर पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा. अमेरिकेमध्ये फूड ट्रक चालवतो हे ऐकायला जरी भारी वाटत असेल तरी त्याच्या मागे खूप मेहनत आणि तयारी असते. आणि तीच दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आली रेस्टॉरंट डेपोमध्ये. इथे खरेदी करण्यासाठी तुम्हाला मेंबरशिप कार्ड लागतं आणि या मेंबरशिपसाठी तुमचा फूड बिझनेस असायला लागतो. म्हणूनच याला रेस्टॉरंट डेपो असं नाव दिलेलं आहे. हे फूड व्यवसायासाठी लागणारं एक होलसेल स्टोअर आहे. इथे तुम्हाला वस्तू मोठ्या प्रमाणात पण कमी दरात मिळतात. रेस्टॉरंट, फूड ट्रक, केटरिंग किंवा अजून काही खाद्य व्यवसायाशी निगडित असलेल्या गोष्टी जसं की ताजं मांस, मासे, अंडी, दूध, फळं, भाज्या, बेकरीसाठी लागणारे आयटम्स हे सगळं इथे मिळतं. आता तुम्ही बघितलं असेल की अंड्यांचे किती मोठमोठाले ट्रेज इथे आहेत आणि किती उंचावर गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे काढण्यासाठी इथे असे मशीन्स वापरले जातात की जे उंचावरनं बॉक्सेस खाली आणतात. इथे मोठमोठाले फ्रीजर्सही आहेत की जिथे फ्रोझन आयटम्सही खूप मिळतात. अमेरिकेत याच गोष्टी खूप खाल्ल्या जातात, त्याच्यामुळे फूड ट्रकवर आम्ही पण या गोष्टी ठेवतो, ज्यामध्ये असतात फ्रोझन फ्राईज, त्यानंतर चिकन टेंडर्स, चिकन नगेट्स, ओनियन रिंग्स, असे एक ना अनेक प्रकार इथे मिळतात. तसंच हे रेस्टॉरंट डेपो म्हणजे ड्राय स्नॅक्सचा भंडार आहे. तुम्ही बघितलं असेल पॉपकॉर्न किंवा इतर ड्राय स्नॅक्स किती प्रमाणात इथे उपलब्ध आहेत. इथे खरेदी केल्याचा हा एक फायदा होतो की आम्हाला मोठ्या प्रमाणात खरेदी करता येते आणि पर युनिट त्याचा रेट खूपच कमी पडतो. अमेरिकेमध्ये मी जसं तुम्हाला आधी सांगितले की सगळी कामं स्वतःच करायला लागतात. त्याचप्रमाणे हे मोठे मोठे बॉक्सेस उचलायची, ही सगळी खरेदी करायची हे एका माणसाचं काम नाही. हे सगळं करताना कुटुंबाचं पाठबळ असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ही सगळी खरेदी करायलाही आम्ही 4 जण इथे येतो. आणि इथे या अशा प्रकारच्या कार्ट्स असतात. त्या दिसायला अशा छोट्या दिसतात पण त्या ढकलताना अक्षरशः जीव नकोसा होतो. त्यामुळेच हे काम टीमवर्क शिवाय शक्य नाही. आणि या सगळ्या खरेदीची लिस्ट बघा, गौरवच्या उंची एवढी ती लिस्ट झाली. ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती सामान घ्यायला लागतं. तर असं आहे हे रेस्टॉरंट डेपो की जिथून आम्ही आमच्या सगळ्या फूड ट्रकच्या सामानाची खरेदी करतो. तुम्हालाही जर अमेरिकेत असा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कठोर मेहनत ही करण्याची तयारी तुमची पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं पाठबळ हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण अमेरिकेमध्ये मुलांना पहिल्यापासूनच अशी सवय लावलेली असते आणि त्याच्यामुळे ते तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला मदत तर करतातच, पण त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं राहायचं ह्याचं बाळकडू यातूनच तर मिळतं. आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये तुम्हाला फॅमिली ओन्ड बिझनेस बघायला मिळतात की ज्यामध्ये नवरा, बायको, मुलं हे सगळे तो व्यवसाय करत असतात. ज्या अमेरिकेमध्ये कुटुंब व्यवस्था नाही असं आपण म्हणतो, त्याच अमेरिकेत कुटुंबांनी चालवलेले व्यवसाय आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेत. तुम्हाला हे सगळं बघून काय वाटलं या सगळ्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.